हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. ॲज आय पॅन्ड्रम प्लस क्रीम याचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही कशासाठी यूज केली जाते, याचे फायदे आणि नुकसान हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही क्रीम स्किन इन्फेक्शनसाठी यूज केली जाते, पण डॉक्टरला विचारल्याशिवाय ही क्रीम यूज केली जात नाही. याचे जितके फायदे आहेत ना, तितके नुकसानसुद्धा आहेत. ही क्रीम 3 प्रकारच्या मेडिसिननी बनलेली आहे. यात आहे क्लोबिटासॉल, प्रोपिओनेट, निओम्युसिन सल्फेट अँड मिकोनोझोल निट्रेट. ही क्रीम एक्झिमा, दात खाज, खुजली, फंगल इन्फेक्शन आणि स्किनवर रेडनेसपणा अशा प्रॉब्लेमसाठी यूज केली जाते. जर ही क्रीम आपण फेअरनेस क्रीम किंवा नाईट क्रीम म्हणून जर यूज करत असाल तर ही क्रीम आपल्या फेसवर जितके फायदे देते तितके नुकसानसुद्धा देत असते. त्याप्रकारे आपला फेस 7 दिवसात फेअर होत असते. त्याचप्रकारे आपला फेअर खूप डलसुद्धा होत असते, काळासुद्धा पडत असते. जर ही क्रीम आपण बंद केली तर आपला फेस एकदम काळा पडत असतो. आपल्या स्किनवर रेडनेसपणा, इचिंग आणि भरपूरसे प्रॉब्लेम निर्माण होत असतात. म्हणून ही फेअरनेस क्रीम म्हणून यूज करू नका किंवा नाईट क्रीम म्हणून यूज करू नका, कारण याचे भरपूर असे नुकसान आहेत. कारण यात जे केमिकल्स आहेत ते खूप हार्श असे केमिकल्स आहे. ही क्रीम डॉक्टरला विचारल्याशिवाय यूज करू शकत नाही. ही क्रीम फक्त स्किन इन्फेक्शनसाठी आहे, नाईट क्रीम किंवा फेअरनेस क्रीम नाही. डॉक्टरनी जेव्हा आपल्याला सांगितलं किंवा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपल्याला ही क्रीम यूज करायची नाही. जिथे आपल्याला इन्फेक्शन आहे त्याच ठिकाणी आपल्याला ही क्रीम यूज करावी लागते. 15 ग्रामची क्रीम ही आपल्याला 112 रुपयामध्ये अवेलेबल मिळत असते. कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये ही क्रीम अवेलेबल मिळत असते. पण ही क्रीम फक्त स्किन इन्फेक्शन म्हणजे जिथे कुठे तुम्हाला इन्फेक्शन झालेलं असेल आणि डॉक्टरनी जर तुम्हाला ही क्रीम यूज करायला लावली असेल तरच तुम्ही ही क्रीम यूज करा. अथवा स्वतःच्या मनाने किंवा कोणी म्हणेल की ही फेअरनेस क्रीम आहे आणि 7 दिवसात खूप फेअर होत असते, त्यासाठी जर यूज करायची आहे तर यूज करू नका. ह्या क्रीमनी आपल्या स्किनवरचे 7 दिवसात डाग तर कमी होत असतात किंवा आपल्याला म्हणजे आपली स्किन फेअरसुद्धा होत असते. पण ती जितका आपण फेअर होत असतो ना, तितके नुकसानसुद्धा जास्त होत असतात. कारण आपली स्किन इतकी खराब होऊन जाते ना, इतकी काळी पडत असते. त्यासाठी ही क्रीम फेअरनेस क्रीम म्हणून यूज करू नका. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ही क्रीम यूज करायची नाही. यात जे केमिकल्स आहेत ना, ते केमिकल्स फक्त आपल्या स्किनवर जे रेडनेसपणा येतो किंवा जे खाजवते किंवा जे फंगल इन्फेक्शन असते ते कमी करण्यासाठी आपल्याला ही क्रीम यूज करायला लावत असतात डॉक्टर. आणि ही क्रीम त्याच कामासाठी यूज केलेली जाते. रेडनेसपणा, फंगल इन्फेक्शन ह्या कामासाठी आपण ही क्रीम यूज करू शकतो आणि ह्या क्रीमने आपलं ते इन्फेक्शन कमीसुद्धा होत असते. पण फेअरनेस क्रीम म्हणून किंवा नाईट क्रीम म्हणून ही क्रीम यूज करू शकत नाही. ह्या प्रकारची येलो कलरची क्रीम आहे. याची स्मेलसुद्धा एकदम मेडिसिनसारखी असते.